नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये असे त्यांनी आवाहन केले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की शहर व जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. एखाद्या पेट्रोल पंपावरील साठा संपला तरी केवळ 5 तासांच्या आत पुन्हा पुरवठा करण्याची व्यवस्था कार्यान्वित आहे. इंधन कंपन्या व पंप मालकांशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून कुठेही टंचाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यासाठी गर्दी केल्यानेच संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पेट्रोल पंपांवर बाटल्या किंवा कॅनमध्ये इंधन भरून देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्धही कडक पावले उचलली जातील असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन तसेच हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष अजय पै उपस्थित होते. बेळगाव शहरामध्ये इंधनाच्या साठवणुकीबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. बेळगाव पोलीस आयुक्त यांनी स्पष्ट केले की पेट्रोल पंपांवर कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. अवैध साठवणूक तसेच चढ्या दराने इंधन विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी, अफवा किंवा गोंधळाबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करत नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. आज मंगळवारी जोरदार बरसलेल्या वादळी पावसामुळे बेळगाव शहराच्या विविध भागात नागरिकांची मोठी तारंबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे, फांद्या, मोठमोठे फलक रस्त्यावर कोसळले. काही ठिकाणी विजेचे खांब आडवे झाले. शहराच्या बहुतांश भागातील वीजही गायब झाली होती. शहरातील मुख्य कॉलेज रोड परिसरात रस्त्यांवरून पाणी वाहत होतं. अनेक ठिकाणी सखल रस्त्यांवर पाणी तुंबल्यानं नागरिकांना पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागले. गेल्या आठवड्यापासून दररोज वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच आजच्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. आज मंगळवारी सायंकाळी शहरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः हैदोस घातला. या जोरदार पावसाचा फटका जिल्हाधिकारी कार्यालयालाही बसला असून कार्यालयात पाणी शिरल्यानं एकच गोंधळ उडाला. पावसाच्या तडाख्यामुळे कार्यालयातील कामकाज काही काळ तात्काळ बंद करण्यात आलं. अचानक पाणी आत येऊ लागल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी पळापळ झाली. महत्वाची कागदपत्रे पाण्यात भिजू नयेत म्हणून ती तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना जवळपास 1 तास बाहेर उभे राहावे लागले. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेमुळे प्रशासनाची तयारी आणि पावसाळी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रसंगी नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मार्केट पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईत 3 संशयित तरुणांना शस्त्रांसह अटक केली आहे. तसेच एका वेगळ्या कारवाईत मटका जुगार खेळणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेन साब केरूर व त्यांच्या पथकाने महाद्वार रोडवरील ओव्हरब्रिज खाली गस्त घालत तपासणी केली. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या हर्षराज येळूरकर वय 20, साई सेनवा वय 19 आणि प्रेम कांबळे वय 20 या तिघांची झडती घेण्यात आली. तपासणी दरम्यान त्यांच्याजवळ बेकायदेशीररित्या धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी तत्काळ तलवार जप्त करून तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात आर्म्स ऍक्ट व कर्नाटक पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान दुसऱ्या कारवाईत मटका जुगार प्रकरणात एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहरात बेकायदेशीर कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अशी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोर्टाच्या तारखेला हजर राहणे अनेकांसाठी त्रासदायक ठरते. तारीख पे तारीख अशी न्यायालयीन प्रक्रियेची ओळख सर्वांनाच आहे. मात्र याच कोर्टाच्या आवारात एका अनोख्या पाहुण्याने हजेरी लावून वातावरण हलके फुलके केले. न्यायालय परिसरात अचानक एका माकडाने एंट्री घेतली आणि काही काळासाठी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या मरकट लीला दाखवत या माकडाने उपस्थितांमध्ये हशा पिकवला. कोर्टाच्या तणावपूर्ण वातावरणातही या अनपेक्षित पाहुण्यामुळे नागरिकांना थोडा विरंगुळा मिळाला. काही वेळ आवारात फिरल्यानंतर सदर माकड तेथून निघून गेले. मात्र त्याच्या या हजेरीची चर्चा मात्र दिवसभर शहरात रंगत राहिली. DK हेरिकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरिकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार. म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. बेळगाव शहरामध्ये पेट्रोल मिळत नसल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक 24 रोजी रामदेव हॉटेलजवळ एक वाद मारामारीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली. गेल्या 2 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पेट्रोल मिळत नसल्याची बातमी पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. रामदेव हॉटेललगत असलेल्या शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावरही वाहनांची मोठी रांग लागली होती. याचवेळी एका कॉलेज युवकाच्या वाहनाचा हलका स्पर्श एका वयस्कर व्यक्तीच्या गाडीला झाला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि तो वाढत जाऊन हाणामारीमध्ये रूपांतरित झाले. सदर घटना माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते गणपती मंदिर ते हिंडलगा रोडपर्यंत सुमारे 800 मीटर लांबीच्या महत्वाच्या रस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत डांबरीकरण, डिव्हायडर तसेच उजव्या बाजूस गटार व रिटेनिंग वॉल उभारण्यात येणार असून यामुळे पाणी निचरा, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. हा रस्ता 2 लेनमध्ये विकसित करण्यात येणार असून त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन दळणवळण अधिक सक्षम होईल. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था असल्याने तीव्र टीका होत होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदारांनी कामावर नियमित देखरेख ठेवून दर्जा कायम राखण्याची व रस्ता दीर्घकाळ टिकाऊ करण्याची हमी दिली आहे. विजयपूर जिल्ह्यातील नागठाण मतदारसंघातील चडचण तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना नारायणपूर डाव्या कालव्यामार्फत पाणी सोडावे या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेनेच्या वतीने झळकी येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगमेश सगर यांनी सांगितले की जिल्ह्यातील नागठाण मतदारसंघातील चडचण तालुक्यात नारायणपूर डाव्या कालव्याच्या डिस्ट्रीब्युटर क्रमांक 35 ते 46 पर्यंत दसूर गावाच्या शेवटपर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे. जर 12 एप्रिलनंतर पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गी परिसराला भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबार आयोजित केला होता. या भेटीदरम्यान आमदारांनी नागरिकांसमवेत परिसर व नागरी सुविधांची तपासणी केली. तसेच स्थानिक विकास आणि मूलभूत सोयी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. उपस्थित समस्यांचे तातडीने निराकरण केले जाईल व परिसरातील सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी त्यांनी नागरिकांना ग्वाही दिली. यावेळी स्थानिक नेते उपस्थित होते. दांडेली तालुक्यातील केरवाड परिसरातील बंद पडलेल्या श्रेयस पेपर मिलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून साठवून ठेवलेला प्लॅस्टिक कचरा स्वच्छतेच्या दृष्टीने जाळण्यासाठी मालकांनी आग लावली होती. मात्र ही आग अनियंत्रित होऊन सुमारे 200 मीटर परिसरात वेगाने पसरली. आग जवळच्या गावांपर्यंत तसेच जंगल क्षेत्रात पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शैलेश परमानंद आणि सीपीआय शिवानंद अंबिगेर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. श्रेयस पेपर मिलच्या अग्निशामक दलासोबत दांडेली, हळ्याळ आणि जोयडा येथील अग्निशामक पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. महत्वाचे म्हणजे याच ठिकाणी सुमारे 15 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची आग लागली होती. त्यावेळीही प्लॅस्टिक जाळल्यामुळे आग भडकली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी इशारा दिल्यानंतरही पुन्हा निष्काळजीपणा केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी कंपनी मालकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. निपाणी शहरात मोजक्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल असल्याने नागरिक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यातच युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. निपाणी शहरामध्ये 4 ते 5 पेट्रोल पंप आहेत. तसेच उपनगरात काही पेट्रोल पंप कार्यरत आहेत. परंतु सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे निपाणी शहरात पेट्रोल मिळणार नाही अशा अफवा पसरत असल्याने पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. जुना पीबी रोड येथील एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल असल्याने पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तसेच ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिक इतर पंपावरही हळूहळू गर्दी करू लागले. त्यातच दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर वाढत असल्याने नेमके नागरिकांनी पैसे कुठे खर्च करायचे याचा ताळमेळ न लागल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत असं चित्र पाहायला मिळाले. या देशात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी भारताची परिस्थिती अतिशय कठीण होती. धर्मविरोधी, शास्त्रविरोधी, नीतीविरोधी काम करणारे अनेक लोक असताना शिवराय जन्माला आले. राजा कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकता येते. ते होऊन गेले त्याला 350 वर्षे झाली, पण आजही त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. अशा या निष्कलंक चारित्र्याच्या राजाच्या जीवनावर ही पुस्तके प्रकाशित करून विक्रम साप्ताहिकाने अतिशय चांगले काम केले आहे असे विचार बेंगलोरच्या गोसाई महासंस्थान मठाचे जगद्गुरू वेदांताचार्य परमपूज्य मंजुनाथ भारती महास्वामीजी यांनी बोलताना व्यक्त केले. मंगलोरच्या ज्ञानभारती ट्रस्टच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावरील छत्रपती सह्यकेसरी हे मराठीतून आणि शकावतार हे कन्नडमधून पुस्तक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम केएलईच्या डॉक्टर BS जिरगे भवनामध्ये संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंजुनाथ भारती महास्वामीजी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे पेट्रोलची टंचाई निर्माण होणार या अफवेने येथील पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळत आहे. अनेकांना दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत आहे. पेट्रोल मिळवण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग लागत असल्याचे चित्र गावात दिसून येत आहे. अचानक निर्माण झालेल्या या टंचाईमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. काही वाहनधारकांना पेट्रोल न मिळाल्याने माघारी परतावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित पेट्रोल पंप चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार देसूर येथील डेपोतून नियमित प्रमाणात पेट्रोलचा पुरवठा होत आहे. मात्र तरीही सदर परिस्थिती उद्भवली आहे.
अचानक 2 दिवसात वाढलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असला तरी पेट्रोल साठा मुबलक आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची झळ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याचे बोलले जात आहे. बेळगाव महापालिकेने घोषित केलेले वाढीव घरपट्टी आणि कचरा कर संकलन शुल्क रद्द करावे अशी मागणी अनुगुळ येथील व्यावसायिकांनी केली आहे. घरपट्टी आणि कचरा कर संकलन शुल्कातील 3% वाढीची कार्यवाही रद्द करावी या मागणीसाठी अनुगुळ येथील व्यापारी आणि दुकानदारांनी अनुगुळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन केल्यानंतर महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. जर हा वाढीव कर रद्द केला गेला नाही तर आम्ही मोठे आंदोलन छेडू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला. या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती आधीच वाढवल्या आहेत, ज्याचा परिणाम सर्व ग्राहकोपयोगी वस्तूंवर होणार आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. अशा परिस्थितीत 3% कर वाढ असह्य होणार आहे. याचा प्रशासनाने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद करण्यात आला आहे. बेळगाव शहरामध्ये आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सलग 1 तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. याच दरम्यान एक आगळीवेगळी घटना जिल्हाधिकारी कार्यालयात घडली. पावसापासून बचाव करण्यासाठी एका माकडाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात शिरल्याचे पाहायला मिळाले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असताना त्या माकडाने झाडावर उडी मारत कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केला आणि आत आसरा घेतला. या अनपेक्षित पाहुण्यामुळे काही काळ कर्मचाऱ्यांनी उपस्थितांमध्ये उत्सुकता व हलकीशी गडबड निर्माण झाली. पावसाचा जोर कमी होईपर्यंत माकड कार्यालयातच थांबले असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक मंदावणे अशा समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील देसूर गावामध्ये श्री माऊली मंदिराच्या हक्काच्या वादातून गुरव व पाटील या 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री माऊली मंदिराच्या व्यवस्थापन व हक्काच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये आधीपासून वाद सुरू होता. हा वाद उफाळून आल्यानंतर गुरव आणि पाटील या भाऊबंदकीतील दोन्ही गट आमने सामने आले. यावेळी तीव्र वादावादी होऊन परिस्थिती चिघळली आणि त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. या घटनेमध्ये काही जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. बेळगाव शहरातील जैन समाजातर्फे श्री भगवान महावीर जन्म कल्याणोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जाणार आहे. आज मंगळवार दिनांक 24 ते 30 मार्च 2026 पर्यंत श्री भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार संजय पाटील यांनी ही माहिती दिली. गेल्या 28 वर्षांपासून जैन समाज एकत्र येत हा महोत्सव साजरा करत असून ही परंपरा श्रद्धेने पुढे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महोत्सवादरम्यान रक्तदान शिबिर, अन्न महोत्सव, महिलांसाठी बाईक रॅली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता टिळक चौक येथून भव्य महावीर शोभायात्रा काढण्यात येणार असून ती महावीर भवन येथे समाप्त होणार आहे. दरम्यान 29 मार्च रोजी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमाला गुलाबचंद कटारिया उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा जाहीर सत्कारही करण्यात येणार आहे. महिला वर्गाकडून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचे उद्घाटन राज्यपाल कटारिया यांच्या धर्मपत्नीच्या हस्ते संपन्न होणार आहे. सर्व धर्मीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोकाक येथील एका उपकारागृहातून एका विचाराधीन कैद्याने सुरक्षा त्रुटीचा फायदा घेत पलायन केल्याची घटना समोर आली आहे.
मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी त्याला अल्पावधीतच पुन्हा त्याच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार राघवेंद्र उर्फ रघु शिवगड करेनवर हा आरोपी चिकोडी पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 84/2026 प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होता. त्याला 22 मार्च रोजी गोकाक उपकारागृहात ठेवण्यात आले होते. तुरुंगात दाखल झाल्यानंतर काही तासातच आरोपीने महिला बॅरेक जवळील कंपाऊंड लगत असलेल्या झाडावर चढून लाकडाच्या सहाय्याने मागील भिंत ओलांडत एलईटी कॉलेज रोड मार्गे पलायन केले. दरम्यान आरोपी यरगट्टी परिसरात पोहोचल्यावर स्थानिक नागरिकांना संशय आला. त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. नागरिक आणि यरगट्टी पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये आरोपीला ताब्यात घेऊन पुन्हा कारागृहात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गोकाक पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बेळगाव एज्युकेशन सोसायटी व माहेश्वरी अंधशाळा यांच्या वतीने पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अविनाश पोद्दार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर कोरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात संस्थेचे सचिव शिवानंद शिवनगी, प्राचार्य जोशी, ग्रामोपाध्ये बेंबळगी, कलगटगी तसेच आचार्य यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कोरे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक योगदानाचा सन्मान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.